आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन मातब्बर फलंदाजांना देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मंगेश आणि त्यांच्या समवेत बशीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते बॅटिंगसाठी. पहिले षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येईल, कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल. शेवटचा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील अंतिमचा डाव तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चला स्पीडअप करा. षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दाखल होत आहेत. सुनील पहिले षटक टाकण्यासाठी डाबाल होते. सुरुवात 24-51 धावसंख्येची गरज. यावेळेचा हा चेंडू आहे आडपा पॅट. खर तर चेंडू खेळायचा होता, गुडघ्यात टेकवत फटके खेळायचा इरादा होता, तो मात्र फसलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय आणि चेंडू चालला एक टपाकात सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार 4 धावा. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 51चा पाठलाग करते टीम मैदानाच्या आतमध्ये.
गेलेत 9 या आकड्यावरती स्कोर कडे जाऊन पोहोचलेला आहे. यावेळीचा हा चेंडू इथे दर्जेदार पाहायला मिळतो. चेंडू डॉट चेंडू निर्धाव आलाय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. बनवले गेल्यात 9 धावा. अखेरच्या 18 चेंडू विजयासाठी बनवायच्या त्या 42 धावा. यावेळीचा हा चेंडू इथे गोलंदाजाला आणलं जात आहे. कुठला गोलंदाज ते गोलंदाज मार्ग मध्ये दाखल होणार की मात्र पाहायचं आहे. सुधीर साबळे येतात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आता दुसरं टाकण्यासाठी दाखल झालेले आहेत. चेंडू विजयासाठी 42 धाव संख्येची गरज. 18 चेंडू 42 बनवायच्यात. वेळ 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 वाचवा मित्रांनो. समय बचाई. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवा. दूर साबळे आले. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये दुसरं टाकण्यासाठी शेवटचे अखेरचे 18 चेंडू 42 धाव संख्येची गरज आहे. हो यावेळेस इथे देखील फटका फसलाय. ओहो झेल पुन्हा एकदा निसटला जातोय. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आहे आणि इथे पंचांकडे निर्णय. थर्ड पंचांकडे निर्णय आहे. यावेळेस इथे देखील फटका निसटला जातोय. एक
धावसंख्या वाढली, स्कोर कार्ड 25 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 25 च्या आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये आहे. या दरम्यान इथे चेंडू पहा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इरादा होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. बनवल्या गेल्यात 25 धावा, 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 26 धावा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठवून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार साधावा. धावसंख्या 6 ने वाढली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचले. रडार मध्ये आलेला चेंडू त्याने पाठवलाय. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावर खेळलेला हा मोठा प्रहार आहे. यावेळेसचा चेंडू कव्हरच्या दिशेला खेळला. इथे देखील परफेक्ट गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक दुर्बल आलेत. चेंडूवर पोहोचतायत परंतु 2 धावा नाही रोखू शकले आणि 2 धावा संख्येने स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावा संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली जाते. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. धावा संख्या अगदी 34 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या. 34 वरती धावफलक. 34 आकड्यावर धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये. यामुळे चेंडू बिघिड केलाय. क्षेत्ररक्षक आता मात्र चूक होणार नाहीये. झेल झाला आणि परतावा लागेल. विकेट आली. फलंदाज होतो बाद. बॅक टू बॅक लागोपाठची 2 हादरे दिलेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लाभ केला. क्षेत्ररक्षक दूरबंद चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पाहता पाहता या चेंडूवरती घेतल्या जात आहे. 2 धावा संख्येने स्कोर कार्ड मध्ये वाढ.
धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचलीये. काय होणार, क्या होगा, क्या होने वाला है, आने वाला समय बताएगा. आज की शाम किसके नाम. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम किसके नाम हे मात्र पाहायचं आहे. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येचं लक्ष आहे. सामना कधी जातो बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने तर सामना कधी जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने देखील. 6 चेंडू 11 हे समीकरण टेनिस क्रिकेटला नवीन नाहीये. हे समीकरण या मैदानाला नवीन नाहीये आणि हे समीकरण या दोनही संघाला नवीन नाहीये. 6 चेंडू 11 बनवायच्यात. राहुल राठोड आले. शेवटचा अंतिम षटक देतो. स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे तेच दाखल झालेत आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी. शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी दाखल होत आहेत. 40 धावा दाबलकावरती लागल्या गेल्या. हा चेंडू इथे मात्र पंचदंडित करतायत. पुन्हा एकदा थर्ड पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. कंबरेच्या वरती चेंडू आहे की नाही हे मात्र चेक केले जाते. 6 चेंडू 11चं समीकरण आहे. इथे किती धावा घेतल्या जातील हे मात्र पाहायचं आहे. चेंडू वाईड बॉल येणार, नो बॉल येणार की काय हे मात्र पाहायचं आहे. भीमर चेंडू नाहीये सर, भीमर चेंडू नाहीये. वाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय. अखेरचे 6 चेंडू 10 धाब्याची गरज यावेळेस. तिथे फटका फसलाय आणि परतावा लागतो. विकेट आली. फलंदाज इथे मात्र बाद. मोठा धक्का. टीम मिटिंग घेऊ नका. बॅडलाईनचा अपील नको. चला नवीन फलंदाज ताबडतोब या. दादाची गरज यावेळेस. तिथे फटका फसलाय आणि परतावा लागतो. विकेट. दादाची गरज यावेळेस. तिथे फटका फसलाय आणि परतावा. 5 चेंडू आणि 10 धाबे संख्येची गरज आहे. 5 चेंडू 10 धाबा आहेत. फलंदाज नाव कळवा. नाव राहुल दाखल होत आहेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. आल्याबरोबर यामध्ये चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल झालाय आणि परतावा लागेल. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा फलंदाज देखील बाद. राहुल देखील माघारी जात आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावा संख्येची गरज.
4 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. 2 धक्के दिले. अनुभव मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय की गोलंदाजाने दाखवलेला आहे. अखेरचे 4 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज आहे. यावेळेस इथे देखील चेंडू लॅप केलाय. उंची आहे, झेल इथे निसटलेला आहे आणि या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. सोपा झेल होता. इथे मात्र संधी पुन्हा एकदा आली आहे आणि तिथे 2 धावसंख्येने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या आणि पुढे जाऊन 43. 3 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. चेंडू मध्ये 8 बनवायच्या. आणि हा चेंडू इथे मात्र पाठवून दिलाय. झेल निसटल्यानंतर आलाय हा मोठा धमाका, बिग धमाका मैदानाच्या आतमध्ये येतोय. बुलंदी प्रहार, षटकार, 6 धावा. टाय झालं तर सामना सुरू आहे, त्यामुळे स्पीडअप करा. 2 चेंडू 2 बनवायचे. सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू 2 वरती मॅच. बॉल द्या, बॉल बॉल मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 2 बनवायच्यात. 2 चेंडू 2 धाव संख्येची गरज. 2 चेंडू 2 बनवायच्यात. त्यामुळे सलक्याताने चेंडू खेळला गेला. इथे एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि सामना आता 1 चेंडू 1 वरती स्पीडअप करा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 6 चेंडू 11. तोच सामना आता 1 चेंडू 1. सामना टाय झाला. सुपर ओव्हर आहे याची नोंद घ्या. 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 1 बनवायची आहे. चला वेळ 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 वाचवा. वेळ. 1 चेंडू 1 ची गरज. आणि इथे चेंडू खेळलाय आणि षटकाराने सामना फिनिश केलेला आहे. आणि आज मात्र हाच संघ जाऊन पोहोचलाय बक्षीस पात्र फेरीमध्ये. झेल निसटल्यानंतर काय होतं मैदानाच्या आतमध्ये आणि इथे सामना जिंकलेला आहे. विजयी पराभूत दोन्ही संघांचं सहर्षात स्वागत. उद्या मात्र सकाळी 10 वाजता पहिली मॅच खेळवली जाईल याची नोंद घ्या. सामना आजचा दिवस संपला असेल. 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.